नमस्कार, मी राहुल जाधव आणि तुम्ही पाहताय NDTV मराठी डिजिटल। आज एक खूप महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ही बातमी तुमच्या आमच्याशी जोडली गेलेली बातमी आहे आणि ती बातमी आहे घरांसंदर्भातली आणि तीही परवडणारी जी घरं आहेत त्या संदर्भातली। कारण नवी मुंबईमध्ये सिडको महामंडळाने आता एक नवीन लॉटरी आणलेली आहे आणि ही लॉटरी 15 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणार आहे किंवा त्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन त्याची नोंदणी करता येणार आहे। सिडकोने आणलेली ही जी लॉटरी आहे ही आहे EWS कॅटेगरीसाठी आहे ती आणि EWS म्हणजे काय तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी ही घरं आणली गेलेली आहेत। 15 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला www.sidcohomes.com या सिडकोचा जो ऑफिशियल पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल आहे, तिथं जावं लागणार आहे। ते पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला ती साईट दिसेल आणि त्या साईटवरती तुम्हाला तुमच्या हक्काचं किंवा तुमच्या पसंतीचं घर निवडायचं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने या लॉटरीमध्ये सहभागी होणार आहात। कारण की ही एक नवीन लॉटरी आता सिडकोने लॉन्च केल्याने जवळपास 4779 हो, तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे। जवळपास 4779 घरं जी आहेत ती सिडकोनी विक्रीसाठी काढलेली आहेत आणि ही जी घरं आहेत ती अतिशय नवी मुंबईतल्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत, चांगल्या लोकेशनला आहेत, चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी तिथं आहेत। त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे स्वस्त आणि मस्त आणि चांगल्या लोकेशनवरची घरं तुम्हाला घेण्यासाठी आणि ही संधी तुम्हाला सिडकोनी उपलब्ध करून दिलीत। तर हे लोकेशन कुठलं आहे तर सर्वात पहिले जे लोकेशन आहे ते तळोजा सेक्टर 39 मध्ये आहे। तळोजा सेक्टर 39 मध्ये आणि या सेक्टरमध्ये जवळपास 4229 घरं आहेत। तळोजा सेक्टर 39 जे आहे तिथे 4229 घरं आहेत। त्याच्यानंतर पुढचं जे लोकेशन आहे ते कळंबोली बस डेपोचं आहे। कळंबोली बस डेपोच्या इथे जवळपास 257 घरं ही लॉटरीसाठी खुली करण्यात आलेली आहेत। तिथे 8 मोठे टॉवर बांधले गेलेत। जवळपास 22 माळ्याचे हे टॉवर्स आहेत। अतिशय सुंदर लोकेशन आहे। तिथं आता 257 घरं आहेत जी लॉटरीसाठी उपलब्ध असणार आहेत। आणि तिसरं आणि महत्त्वाचं जे लोकेशन आहे ते खारघर आहे आणि खारघर आपल्याला माहीतच आहे की नवी मुंबईमधला सर्वात चांगला एरिया म्हणून पाहिला जातो। तर खारघर बस डेपोच्या इथं 293 सदनिका ज्या आहेत त्या सिडकोनी विक्रीसाठी काढलेल्या आहेत। त्याची लॉटरी निघणार आहे आणि 15 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्याची नोंदणी करायची आहे। ज्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही जी घरं आहेत त्यामध्ये काही घरं ही दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे दिव्यांग जे असतील तेही यासाठी अर्ज करू शकतात। सिडकोच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपण जर पाहिल्या आतापर्यंत ज्या लॉटरी निघाल्यात त्या बऱ्याचशा लॉटरी किंवा जी घरं आहेत जी त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत विक्रीसाठी त्या मोक्याच्या ठिकाणावरती आहेत। आता ही जी घरं आहेत ह्या घराची किमती काय असणार आहेत आणि ते तुम्हाला कसे समजतील की त्याची किंमत काय असेल, त्याची स्टॅम्प ड्युटी काय असेल आणि त्याची एकंदरीत प्रक्रिया काय असेल, तर ही संपूर्ण प्रक्रिया सिडकोनी आपल्या पोर्टलवरती जाहीर केलेली आहे। तुम्ही त्या पोर्टलला भेट द्या। भेट दिल्यानंतर तुम्हाला सदनिकांची असणारी किंमत, त्याचं पोझिशन कधी मिळणार आहे, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, ॲग्रीमेंट कधी करायचं आहे, याबाबतची सर्व माहिती तुम्हाला तिथं मिळू शकणार आहे। बरं, आता ही जी घरं घ्यायची ही घरं कोण घेऊ शकतं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक घेऊ शकतात। म्हणजे काय तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 6 लाखापर्यंत असेल किंवा 6 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे त्यांना या योजनेमध्ये भाग घेता येणार आहेत किंवा घरं घेता येणार आहेत। शिवाय भारतामध्ये या कुटुंबाचं कुठंही पक्कं घर असू नये अशीच लोकं जी आहेत ती या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकतात। त्यांनी वेबसाईटला जावं, वेबसाईटवरती ज्या अटी शर्ती आहेत त्या पाहाव्यात, त्यानुसार त्यांना ज्या काय अडचणी असतील त्या तिथल्या सिडकोकडनं सोडवण्यात आलेल्या आहेत। सिडकोनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं वेबसाईटवरती दिलेली आहेत। त्यामुळे तुम्हाला सर्व डिटेल जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। आता तळोजा, कळंबोली आणि खारघर या 3 भागांमध्ये ही घरं उपलब्ध असणार आहे आणि हा जो भाग आहे हा पूर्णपणे विकसित झालेला भाग आहे। म्हणजे तुम्ही जर पाहिला तर चांगले रस्ते आहेत, त्याशिवाय रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, मेट्रो तिथे येत आहेत, चारी बाजूने व्यवस्थित रस्ते आहेत, जाण्या येण्यासाठी बसेस आहेत, स्वतःची गाडी असेल तर काय प्रश्नच येत नाही। त्याशिवाय उड्डाणपूल जवळपास बांधकाम तळोजा ते खारघर दरम्यान होतोय, त्यामुळे कनेक्टिव्हिटी जी आहे ती अतिशय चांगली आहे।
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या तिन्ही प्रोजेक्टच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ अतिशय जवळ आहे, त्यामुळे भविष्यात ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. भविष्याचा विचार करता हित केलेली गुंतवणूक ही फायद्याची ठरेल असा दावा सिडको करत आहे. आणि सिडकोच्या आतापर्यंतच्या आपण जर प्रॉपर्टी पाहिल्या तर त्या मोक्याच्या ठिकाणी आहेत. आणि ह्या ज्या 3 प्रॉपर्टी आता त्यांनी 15 ऑगस्टपासून विक्रीसाठी काढलेल्या आहेत किंवा त्याची जी लॉटरी काढणार आहात त्याही अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तुमच्या स्वप्नातलं घर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ही संधी तुम्ही सोडू नका. तुम्ही वाटल्यास त्या लोकेशनला जा, कारण की त्या लोकेशनवरती आत्ताही आपण गेलं तर तिथं बांधकाम सुरू आहे. तुम्ही बघितल्यानंतर पहिल्याच क्षणामध्ये या घरांच्या प्रेमात नक्कीच पडाल. अशा ठिकाणी अशा स्थितीत ही घरं आहेत आणि त्याची पोझिशनही खूप लवकर देण्याचा जी वादा आहे आपण म्हणू तो सिडकोनी केलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माहितीसाठी पुन्हा एकदा लक्षात घ्या www.sidcohome.com या संकेतस्थळाला भेट द्या. तुमच्या सर्व प्रश्नांची तिथं उत्तरं भेटतील. पण ही एक संधी आहे स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी. त्यामुळे 15 ऑगस्टला पुन्हा एक संधी तुम्हाला सिडकोनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि नशिबात असेल तर हे घर तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद.